राज्याचे ओबीसी विकास मंत्री श्री अतुल सावे सरकारचे संकटमोचक ठरले। ओबीसींच्या 12 मागण्या मान्य आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपोषणही सुटले। आरक्षणाच्या मुद्द्यावर नागपुरात ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सुरू होते। या उपोषणामुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता। मात्र मंत्री श्री अतुल सावे यांनी सरकारच्या वतीने उपोषण स्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली। त्यांनी आंदोलकांना योग्य आश्वासन देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या या शिष्टाईला यश आले। तसेच आंदोलकांनीही आपल्या 14 पैकी 12 मागण्या मान्य करून घेतल्या आहेत। मंत्री श्री अतुल सावे यांनी आंदोलकांना सविस्तर माहिती देताना सांगितले की शासनाने मान्य केलेल्या मागण्यांच्या निवेदनात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील क्रमांक 8 मधील शिफारशीनुसार सर्वच मराठ्यांचा कुणबी म्हणून समावेश करणे योग्य होणार नाही असा निष्कर्ष नोंदवलेला आहे। या शिफारशीनुसार आणि 1 जून 2004च्या शासन निर्णयानुसार मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जातींचा ओबीसींच्या यादीत अनुक्रमांक 83 वर समावेश करण्यात आला आहे। सरकारच्या या खुलाशावर ओबीसी महासंघाने आंदोलन मागे घेत आमचा विजय झाला असे जाहीर केले। महासंघाच्या बाकी 2 मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवू, त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल असेही आश्वासन मंत्री श्री अतुल सावे यांनी दिले। राजकारणाचा उपयोग सामाजिक उन्नतीसाठी करणारे आदर्श नेते म्हणून ओबीसी विकास मंत्री श्री अतुल सावे ओळखले जातात। त्यांचे हे जाणतेपण त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे।